नमस्कार मित्रांनो, माझं नाव जान्हवी मुकना. बघूया आपली पहिली बातमी. भारत-इस्रायल संबंध. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी इस्रायलला 2 दिवसांची भेट दिली. ही भेट डिहायफनेटेड म्हणून वर्णन करण्यात आली आहे, कारण या दौऱ्यात पॅलेस्टाईन नेतृत्वाशी कोणतीही स्वतंत्र भेट ठेवलेली नव्हती. ही भेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावर झाली. या भेटीत संरक्षण, सहकार्य, तंत्रज्ञान, कृषी आणि पश्चिम आशियात सुरक्षा परिस्थिती यावर चर्चा झाली. सध्याच्या गाझा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची मानली जाते. इस्रायल हा देश 1948 साली स्थापन झाला. भारताने 1950 मध्ये इस्रायलला मान्यता दिली, पण पूर्ण राजनैतिक संबंध 1992 मध्ये सुरू झाले. पूर्वी भारत पॅलेस्टाईन देशाच्या समर्थनात जास्त उभा राहत असे, कारण भारत निर्गुट चळवळीचा भाग होता आणि वसाहतवादाविरुद्ध भूमिका घेत असे. पण 2014 नंतर भारताने डिहायफनेशन धोरण स्वीकारले. याचा अर्थ असा की भारत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांशी स्वतंत्रपणे मैत्री ठेवतो. इस्रायल भारताला संरक्षण क्षेत्रात मदत करतो. ड्रोन, क्षेपणास्त्र प्रणाली जसे बराक, पाळत ठेवणारी यंत्रणा यासाठी इस्रायल महत्वाचा भागीदार आहे. कृषी क्षेत्रात पाणी कमी वापरून शेती कशी भारत-इस्रायल व्यापार सुमारे 10 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. त्याचवेळी भारत पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देतो. त्यामुळे भारत पश्चिम आशियात संतुलित व स्वायत्त परराष्ट्र धोरण ठेवतो. बघूया या टॉपिकशी रिलेटेड काही प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीबाबत डिहायफनेटेड पॉलिसी या संज्ञेचा अर्थ काय आहे? उत्तर आहे इस्रायलशी संबंध ठेवताना पॅलेस्टाईन प्रश्न वेगळा ठेवणे. बघूया दुसरा प्रश्न. भारत-इस्रायल संबंधांमध्ये कोणते क्षेत्र सर्वाधिक महत्वाचे मानले जाते? उत्तर आहे संरक्षण व कृषी तंत्रज्ञान. पुढील प्रश्न. भारत-इस्रायल संबंधाची सुरुवात औपचारिकपणे कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1992. आपला दुसरा टॉपिक आहे सेबी आणि शेअर बाजार नियंत्रण. अलीकडे कल्याणी समूहातील 3 कंपन्यांनी 4.12 कोटी भरून सेबी सोबत सेटलमेंट केले. या कंपन्यांवर निधींचा कथित गैरवापर आणि नियमभंगाचा आरोप होता. सेबीने चौकशी केल्यानंतर प्रकरण न्यायालयात न नेता सेटलमेंट मेकॅनिझम अंतर्गत दंड स्वीकारला. यामुळे वेळ व खर्च वाचतो, पण कंपन्यांना नियम पाळण्याचा इशारा दिला जातो. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था 1988 मध्ये स्थापन झाली आणि 1992 मध्ये सेबी ऍक्ट अंतर्गत कायदेशीर दर्जा मिळाला. तिचे मुख्य काम शेअर बाजारांचे नियमन करणे, गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे, इनसाइडर ट्रेडिंग रोखणे आणि IPO प्रक्रियेवर देखरेख ठेवणे हे आहे. आपण बघूया शेअर बाजार म्हणजे नक्की काय. जेव्हा एखाद्या कंपनीला व्यवसायासाठी पैसे उभारायचे असतात, तेव्हा ती लोकांना शेअर्स विकते. लोक शेअर खरेदी करून त्या कंपनीचे भागधारक बनतात. जर नियम पाळले नाही तर गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. म्हणून सेबी नियम बनवते आणि त्यांची अंमलबजावणी करते. सेबीचे काही अधिकार आहेत ते बघूया. सेबीला चौकशी करण्याचा अधिकार आहे, दंड आकारण्याचा अधिकार आहे, कंपनीवर बंदी घालण्याचा अधिकार आहे, दलाल व स्टॉक एक्सचेंजवर कारवाई करण्याचाही अधिकार आहे. त्यांच्या या अधिकारांमुळे गुंतवणूकदारांचा स्टॉक एक्सचेंजवर विश्वास वाढतो, परदेशी गुंतवणूक आकर्षित होते आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळते. तसेच इझी ऑफ डुईंग बिझनेस ही सुधारतो. बघूया या टॉपिक रिलेटेड काही प्रश्न. सेबीचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर आहे भांडवली बाजारांचे नियमन करणे. बघूया पुढचा प्रश्न. सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1992. आपला पुढील टॉपिक आहे बँकिंग फसवणूक आणि आर्थिक गुन्हे. अलीकडे IDFC फर्स्ट बँकच्या चंदीगड शाखेत 590 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकरणात बँकेने 583 कोटी हरियाणा सरकारला परतफेड करून मूळ रक्कम आणि व्याजाचा दावा निकाली काढला. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील अंतर्गत नियंत्रण, इंटरनल कंट्रोल्स आणि ऑडिट प्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि तपासणी किती महत्वाची आहे हे एकदा पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये बँकेचे नियंत्रण RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. RBI ऍक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 या कायद्यानुसार बँका कशा चालवायच्या हे ठरते. आपण बघूया बँकेची कोणत्या प्रकारे फसवणूक होऊ शकते. खोटी कागदपत्रे तयार करणे,
अर्ज रक्कम गैरवापर करणे, निधीचा उपहार करणे, मनी लॉन्ड्रिंग करणे या प्रकारे बँकेची फसवणूक होऊ शकते. या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी कोण करतं? ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ही मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणे हँडल करतात. भारतामध्ये बँकेचे नियंत्रण आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आरबीआयच्या अहवालानुसार दरवर्षी हजारो कोटी रुपयांची बँक फसवणूक नोंदवली जाते. एनपीएस म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट हा देखील बँकिंग क्षेत्रातील मोठा प्रश्न आहे. फसवणूक वाढली तर गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचा विश्वास कमी होतो आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो. आपण बघूया ह्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. आयडीएफसी फर्स्ट बँक प्रकरणातील 590 कोटींच्या फसवणूक कोणत्या प्रकारात मोडते? उत्तर आहे आर्थिक गुन्हा. दुसरा प्रश्न, भारतात आर्थिक गुन्ह्याची चौकशी प्रामुख्याने कोणती संस्था करते? तर उत्तर आहे एनआयए, ईडी, सीबीआय या सर्व संस्था करतात. बघूया आपला पुढील टॉपिक, ओटीटी नियमन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अलीकडे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजेच माहिती व प्रसारण मंत्रालयाने काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स ब्लॉक केले आहेत, कारण या प्लॅटफॉर्म अश्लील व समाजासाठी अयोग्य असे मजकूर प्रसारित केले जात होते. सरकारने सांगितले की हे प्लॅटफॉर्म भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आपण बघूया ओटीटी म्हणजे नक्की काय. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप, म्हणजे इंटरनेटवर थेट चित्रपट, मालिका, व्हिडिओ दाखवणारे प्लॅटफॉर्म. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिझनी प्लस, हॉटस्टार वगैरे. ओटीटी प्लॅटफॉर्म टीव्ही किंवा चित्रपट गृहांप्रमाणे सेन्सॉर्ड बोर्डकडे जात नाहीत, पण त्यांच्यावर वेगळे डिजिटल नियम लागू होतात. ओटीटीचे नियमन खालील कायद्यानुसार केले जाते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, आयटी रूल्स 2021, डिजिटल मीडिया एथिक कोड. सरकारला अश्लील, देशविरोधी किंवा समाजात तणाव निर्माण करणारा मजकूर हटवण्याचा अधिकार आहे. घटनात्मक बाजू बघूया. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 19(1)(a) प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे आणि 19(2) प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर सरकार निर्बंध लावू शकते. याचा अर्थ स्वातंत्र्य आहे, पण मर्यादा पण आहेत. सध्या डिजिटल माध्यमांचा प्रभाव खूप मोठा आहे. तरुण पिढी ओटीटी जास्त वापरते. चुकीचा मजकूर समाजावर नकारात्मक परिणाम करू शकतो, पण अतिनियंत्रण केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. म्हणून संतुलन राखणे ही आवश्यक आहे. बघूया या रिलेटेड काही प्रश्न. ओटीटी प्लॅटफॉर्म नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणत्या मंत्रालयाकडे आहे? उत्तर आहे माहिती व प्रसारण मंत्रालय. प्रश्न दुसरा, ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन कोणत्या कायद्याअंतर्गत केले जाते? उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. चला तर बघूया पुढचा टॉपिक, नक्षलवाद निर्मूलन मोहीम. केंद्र सरकारने 31 मार्च पर्यंत डावे अतिरेकी म्हणजे नक्षलवाद निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रातील काही भागात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या काही वर्षात नक्षलवादी हिंसाचारात मोठी घट झाली आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2010च्या तुलनेत नक्षल घटनांमध्ये सुमारे 70% अधिक घट झाली आहे. बघूया तर नक्षलवाद म्हणजे नक्की काय. नक्षलवादाची सुरुवात 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात झाली. ही चळवळ मुख्यतः गरीब, शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी सुरू झाली, पण नंतर ती सशस्त्र हिंसक चळवळ बनली. ज्या भागात नक्षलवादाचा प्रभाव जास्त आहे त्या भागाला रेड कॉरिडॉर म्हणतात. यामध्ये काही राज्ये येतात ते बघूया. छत्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि महाराष्ट्रात गडचिरोली परिसर आणि बिहार. नक्षलवाद का वाढला? आदिवासी भागात विकासाचा अभाव, रोजगार आणि शिक्षणाची कमी संधी असल्या कारणाने, तसेच जमिनीचे व वनहक्क प्रश्न आणि प्रशासनाशी असलेली दरी यामुळे नक्षलवाद वाढत गेला आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने समाधान धोरण राबवले आहे. समाधान मध्ये एस म्हणजे स्मार्ट लीडरशिप, ए म्हणजे अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी, एम म्हणजे मोटिवेशन, ए म्हणजे ऍक्शनेबल इंटेलिजन्स, डी म्हणजे डॅशबोर्ड मॉनिटरिंग, एच म्हणजे हार्नेसिंग टेक्नॉलॉजी, ए म्हणजे ऍक्शन प्लॅन आणि एन म्हणजे नो ऍक्सेस टू फायनान्सिंग. अशा प्रकारे सरकार सुरक्षा दलांच्या कारवायांसोबतच रस्ते, शाळा, आरोग्य सेवा आणि रोजगार योजना वाढवत आहे. नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. विकास आणि सुरक्षा दोन्ही महत्वाचे आहेत. आदिवासी भाग मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. बघूया या रिलेटेड काही प्रश्न. डावे अतिरेकी चळवळीचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागात आहे? उत्तर आहे रेड कॉरिडॉर. पुढील प्रश्न, रेड कॉरिडॉर प्रामुख्याने कोणत्या राज्यांमध्ये पसरलेला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंड.
आपला पुढील टॉपिक आहे डीजीसीए म्हणजे एअर अँब्युलन्स अपघात. झारखंडमध्ये अलीकडे एअर अँब्युलन्सचा अपघात झाला, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डीजीसीए म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने नॉन शेड्युल्ड विमान ऑपरेटरांवर कडक देखरेख आणि नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. नॉन शेड्युल्ड विमान ऑपरेटर्स मध्ये चार्टर्ड व एअर अँब्युलन्स सेवा येतात. अपघातानंतर सुरक्षा तपासणी, पायलट प्रशिक्षण, विमानांची तांत्रिक तपासणी आणि ऑपरेशनल परवान्यांबाबत कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बघूया डीजीसीए म्हणजे काय. डीजीसीए ही संस्था नागरी उड्डाण मंत्रालयाखाली कार्य करते. तिला अधिकार एअरक्राफ्ट ऍक्ट 1934 आणि संबंधित नियमानुसार दिले आहेत. डीजीसीएचे मुख्य काम विमान सुरक्षेची तपासणी, पायलटला परवाना देणे, एअरलाइन्सना परवाना देणे, अपघातांची चौकशी करणे आणि सुरक्षा नियम अंमलात आणणे हे आहेत. बघूया तर एअर अँब्युलन्स म्हणजे काय. एअर अँब्युलन्स म्हणजे गंभीर रुग्णांना लवकरात लवकर दुसऱ्या शहरात किंवा रुग्णालयात नेण्यासाठी वापरले जाणारे विशेष विमान. ही सेवा नॉन शेड्युल्ड ऑपरेटर अंतर्गत येते, म्हणजे नियमित प्रवासी उड्डाण नसते. बघूया तर हे अपघात का होतात. हे अपघात हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा सुरक्षा नियमांचे पालन न करणे अशा कारणांनी होऊ शकतात. म्हणूनच डीजीसीए सतत तपासणी करते. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान बाजार आहे. उडान योजनेमुळे लहान शहरांमध्ये विमान सेवा वाढली आहे. विमान प्रवास वाढल्यामुळे सुरक्षा मानके अधिक मजबूत असणे गरजेचे आहे. भारतासाठी विमान सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा भाग आहे. प्रवाशांचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी कडक नियम व प्रशिक्षण महत्वाचे आहे. चला तर बघूया याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. डीजीसीए चे पूर्ण रूप काय आहे, तर आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. पुढील प्रश्न, डीजीसीए कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. उत्तर आहे नागरी उड्डाण मंत्रालय. आपला पुढील टॉपिक आहे आयटी क्षेत्रातील घसरण. अलीकडे शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये सुमारे 5% घसरण झाली. कारण म्हणून SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस मॉडेल जुने होत आहे, अशा बातम्या आणि जागतिक मंदीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भारत हे जगातील प्रमुख आयटी सेवा देणारे देश आहे. आयटी निर्यात $200 अब्जापेक्षा जास्त आहे. सेवा क्षेत्र भारताच्या जीडीपी मध्ये सुमारे 55% योगदान देते. भारतातील लाखो लोक आयटी क्षेत्रात काम करतात. भारतीय आयटी कंपन्या सुद्धा अमेरिकन आणि युरोपियन बाजारांवर अवलंबून आहेत. SaaS म्हणजे काय. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस, म्हणजे इंटरनेटद्वारे सॉफ्टवेअर सेवा देणे. उदाहरणार्थ गुगल वर्कस्पेस, झूम, मायक्रोसॉफ्ट 365. ग्राहक हे सॉफ्टवेअर खरेदी न करता ऑनलाईन वापरतात. बघूया तर हे शेअर्स घसरणीची काही कारणे. अमेरिकेतील मंदावलेली मागणी, AI मुळे बदलते तंत्रज्ञान आणि आयटी खर्चात कपात, या सर्वांचा शेअर बाजारात काय परिणाम होऊ शकतो ते बघूया. शेअर बाजारात अस्थिरता, रोजगार संधींवर परिणाम, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होणे, पण ही घसरण तात्पुरतीही असू शकते. आयटी क्षेत्र परकीय चलन मिळवून देते. बघूया याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. आयटी क्षेत्रातील 5% घसरणीचे प्रमुख कारण काय सांगितले आहे. उत्तर आहे SaaS मॉडेल अप्रचलित होण्याची भीती. आपला पुढील टॉपिक आहे वंदे भारत जम्मू ते श्रीनगर. 1 मार्च पासून जम्मू ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांपर्यंत कमी होईल. ही सेवा सुरू होणे म्हणजे काश्मीर खोऱ्याला देशाच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी पूर्णपणे जोडण्याचा ऐतिहासिक टप्पा आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतात तयार केलेली अर्धवेगवान म्हणजे सेमी हाय स्पीड आधुनिक ट्रेन आहे. ही 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. ही ट्रेन मेक इन इंडिया उपक्रम अंतर्गत तयार करण्यात आली आहे. ही सेवा USBRL म्हणजेच उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे. त्याची एकूण लांबी सुमारे 272 किलोमीटर आहे. बघूया याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. वंदे भारत एक्सप्रेस ही कोणत्या प्रकारची रेल्वे आहे. उत्तर आहे अर्धवेगवान सेमी हाय स्पीड ट्रेन. पुढील प्रश्न, जम्मू श्रीनगर वंदे भारत सेवा कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे. उत्तर आहे उधमपूर श्रीनगर रामाबुल्ला रेल लिंक म्हणजे USBRL. आपला पुढचा टॉपिक आहे
रस्ता सुरक्षा आणि UN मोहीम. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची युनायटेड नेशन कडून ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची भूमिका म्हणजे सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि लोकांना वाहतूक नियम पाळण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. त्यामुळे ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारतात दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. लाखो लोक जखमी होतात. अपघातांचे प्रमुख कारण वेगमर्यादा ओलांडणे, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे हे असतात. ही आकडेवारी रस्ता सुरक्षेचे गंभीर स्वरूप दर्शवते. म्हणून युएनने डिकेड ऑफ ऍक्शन फॉर रोड सेफ्टी ही जागतिक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG 3.6 शी संबंधित आहे. याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू आणि जखमा कमी करणे हे आहे. भारतामध्ये सुरक्षेसाठी मोटर व्हेइकल अमेंडमेंट ऍक्ट 2019 लागू करण्यात आला. याची दंडांची रक्कम वाढवण्यात आली. हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक केले आहे. वाहतूक नियम तोडल्यास कठोर कारवाई केली जाते. रस्ता अपघातांमुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते व अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो व तरुण वयातील मृत्यू देशासाठी मोठी हानी आहे. चला तर बघूया याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. UN ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी ही नियुक्ती कोणत्या उद्देशाने केली जाते? तर आहे रस्ते अपघात कमी करणे. थँक्यू.